हा अरे माझी भाजी पण सगळी वाट लावतील. चला हा बघा छान असा कुरडू कोवळा कोवळा काढून घेते. हा बघा ठेचा आमच्या आवडीचा. आता भाजी झाल्यावरती काढून ठेव. ही आपली भाजी ठेचा. चला संध्याकाळ झाली. हे बघा फुलांचं ताट भरलंय ना हे. आता हे झाडामध्ये नेऊन टाकते. एक दिवस आड करून असं भरलेलं असं ताट. वाघे आणि शेरू पण येत आहेत. हे तो फॅन बंद करा, ऐकलं का? मला ना सूप पण घ्यायचं आहे. आधी पहिला फुलं टाकते तिथे आंब्यामध्ये आणि मग सूप घेते. या टंगू मंगू. ओ टंगू मंगू बघ, टंगू मंगू कसा धावतोय बघ. हा हा बाहेर जायचं त्याला फिरायला. थांब इकडे तिकडे नाही, बाहेर नाही जायचं, इथे इथे आपल्या आड्यातच. म्हटलं वाघ्या शेरू पण म्हटलं आड्यामध्ये फिरत नाही ना. त्याच्यामुळे सगळ्यांचं फावलं आहे ना. आता एकदा फिरायला सुरुवात झाली ना मग काय नाही, असं आहे ते सगळं. मी आले सूप घेऊन येते, ऐकलं काय? ए शेरूआ, एकदा हे फिरायला सुरुवात झाली ना मोकळे. हा अरे माझी भाजी पण सगळी वाट लावतील. काय ना ठेवणार मग बरोबर कुणाला जेव्हा बोलतात. आले सूप घेऊन. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे संध्याकाळच्या वेळेस. आता मी चाललेली आहे बागेमध्ये रात्रीच्या जेवणासाठी भाजी काढायला. आज ना असं छान अशी पालेभाजी, भाकरी आणि ठेचा असं खायचं मन सकाळपासनं. सकाळी काही जमलं नाही तर म्हटलं चला आज संध्याकाळच्या वेळेस बनवूया. आपल्या बागेमध्ये ती रानभाजी एक छान तयार झाले, तर पटकन म्हटलं काढूया. आणि वाघ्या शेरू यांना पण घेतलं आहे जरा सोबत. राऊंड मारायला पण होईल आणि जरा लक्ष पण राहील ना त्यांचं. ते बघा दोघंजण कसे गवत खात आहेत. काय चावलं? हां माग काय तर चावलं. त्याला वाटलं तू मारतोयस काय. चला 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 चला. भारंग बघ ना कशी फुलारले. ती बघा भारंग आपल्या आड्यातली. ह्या फुलांची पण भाजी करून खातात, पण आमच्याकडे काय ह्यांना आवडत नाही, त्याच्यामुळे मी काय बनवत नाही. मग असं आहे ते. केवढं वाढलं आहे बघ ना आता. भारंग म्हटलं केवढा उंच झालं आहे ना. चला इकडे आहे ती भाजी, पटकन म्हटलं काढून घेऊया. हे सिंगल आहे गोंडा. गोंडा म्हटलं सिंगल आहे पाकळीचा. हा बघा गोंडा पण पाहिजे. गोंडा ह्याच्या वेली वगैरे आहेत ना, त्यांच्यासाठी गोंडाची फुलं पाहिजे, म्हणजे पराई करून होतं ना लवकर, त्याच्यासाठी. काय हे रान नुसतं आपलं वाढायच्या मागे, किती काढलं तरी कमीच असं आहे ते. चला खाली बघून बघून जाऊया. वाघाशेवरी या रे इकडे. ही बघा भाजी, कुरडूची भाजी काढते आता. आणि ही बघा सोनतळीची फुलं आपल्या पण आड्यात आहेत. ही बघा पिवळ्या रंगाची आहेत ना. ए तिकडे वा पोरांनो. ही बघा, मला पण ढकलाल खाली. बघ बघ जरा. हे बघा दोघं जण गवत कसे खातात बघा. ए वाघ्या बघ कसे गवत खातात बोके. मिरच्या पण काढायच्या आता. चला भाजी काढून घेते, थोडासा वेळ जाईल काढायला भाजी. ही बघा लाल लाल कुरडू, लाल कुरडू. एक मिनटं. चला हा बघा छान असा कुरडू कोवळा कोवळा काढून घेते. मस्त आहे ना. आता एवढा काय आपल्याला लागणार नाही, थोडंसंच मी काढणार आहे. पालेभाजी म्हटलं ना, थोडीशी जरी म्हटलं तरी पण ती शिजल्यानंतर बघा कमी होते ना. आणि ही भाजी मला आवडते, चवीला खूप छान लागते. कोवळी असेल तर अजूनच छान लागते. हे बघा मस्त अशी काढून घेऊया. कोण शेरू ना. ए बोक्या, हे खालच्या साईडच्या पण ते पिवळी झालेले दिसतात. ते 2-3 आहेत ते. हा एक काढ, हा एक काढ. हे बघा मोसंबी बघा पिवळी झालेली दिसते, मोठी पण झाली ना. काढ बघूया. नरम आहे, नरम आहे. होईल ना. ते बघा खालच्या साईडला पण आहेत ना, ते पण दिसतंय बघ पिवळे पिवळे पडायला सुरुवात झाली. हां ही बघा इतकी भाजी काढली. थोड्याशा मिरच्या काढूया. चला वाघ्या शेरू चला. हे 3 आहेत ना, 3 बघ ना. ते नाही पिवळे झालेत का? पिवळे
काढ मग. मोसंबी आपल्या बागेतली. तयार झाले ते. पण ते हां पिवळे व्हायला पाहिजे ना. हे बघा कसे झाले. तर आता मिरच्या घेऊया जराशा. तेव्हा दोघं आता चालले राऊंड मारायला संध्याकाळचा. शेरूला धीर नाही अजिबात. त्याला नुसती घाई झाली बाहेर जायची. तर कुणालच्या बाबा येतील 10-15 मिनिटांनी. हे बघा इतकी आता भाजी काढली. वांगी ना तयार झाली होती त्याच्यामुळे मी काढून घेतली. मला काही ते आत्ता करायचे नाही आहेत. पण अजून ठेवली असते ना तर जून झाले असते. हे बघा म्हणजे ते पिवळे होतात ना पिकायला तर तसे. आणि ही मोसंबी आपल्या बागेतली. हां कशी पिवळी बघा व्हायला सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदाच काढले. मागे एकदा काढली होती. मला वाटतं गेल्या वर्षी काहीतरी काढली होती. आणि ही कुरडूची भाजी. मिरच्या काढल्या 3-4 मिरच्या आहेत घरामध्ये. तुम्हाला मी आता मिरच्या दाखवत्या. हे बघा मिरच्या आता भरपूर धरल्यात. त्या आता काढायच्यात पण आत्ता नाही काढणार. त्या उद्या सकाळी ना सगळ्या मी काढून घेणार आहे. म्हणजे लोणचं वगैरे आपण बनवू शकतो ना. कारण आता त्या मिरच्या आहेत ना लाल व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे उद्याला काय पण करून काढून घेऊया सगळ्या. उद्या मी तुम्हाला दाखवीन काढते वेळी. आणि रान बघा हे असं झपाट्याने रान वाढलं ना त्याच्यामुळे तिथे वावरायला पण थोडीशी भीती वाटते. का आलं गुंडे आले राऊंड मारून मस्ती करून. कोण मस्ती करत होतं? हां चला आता दुधीला पराई करून चालले. दुधी पाहिजे ना आपल्याला भरपूर. संध्याकाळच्या वेळेस बघा ही फुलं फुलतात दुधीची. त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस असं पराईकरण करतात कुणालचे बाबा. ते समोर दिसते एकच दुधी आहे आपल्याकडे. एक आधी काढली ना ही दुसरी आहे ना. आणि आता धरायला पाहिजे. आता धरतील कारण फुलं आता कशी सुरुवात झाली ना फुलायची. अगोदर ती कमी होती ना फुलं. हे बघा हे धरत नसेल ना तर असं पराईकरण करायचं. आता पाखरं यायला लागली की काही चिंता नाही त्याला. हां पाखरं यायला पाहिजे. आता पाऊस आता संध्याकाळचा नाही. आज पाऊस संध्याकाळचा नाही पडला ना हां आपली दुधा सगळ्या होती भरपूर धरतील. भरपूर होते. संध्याकाळी पाऊस असतो. ती गोलवाली दुधी धरले काय होते आलेला फळ पण गळलं. कळलं असेल. हे बघा फळवाले आणि असत ना फुलवाले नर आणि मादी असं सगळं असतं. परागीकरण झालं ना व्यवस्थित हां तर ती फळं धरतात. त्याला व्यवस्थित झालं पाहिजे परागीकरण. संध्याकाळी मच्छर पण चावते ना गोंधळ तो होतो. हां मच्छर खूप असते ह्या टायमाला. धुरी करायला पाहिजे. सर मी जाते घरात बघते जरा काढायची आता. हां फुलं वर आहे सगळी फळवालीच आहेत ती तिन्ही पण. ते काय तिथं आहे ना. कुठे कसलं पाहिजे नर पाहिजे. नर पाहिजे. नरवाला नाही दिसत आहे. अबे इकडे ह्या साईडला आहे नरवाला. तिकडे पण मध्ये वरच्या साईडला आहे. ते अजून फुललंच नाही. फुलाला तर पाहिजे ते पण. जाऊ दे जेवढं नॅचरल पद्धतीने होईल तेवढं होईल. दुधीला नॅचरल पद्धतीने व्हायला टाइम जातो. कारण की यांना काही संध्याकाळी फुलतात ना. हां पराग यायला फुलं पिवली ती ही फुलं फुलायला लागली ना पिवळ्या रंगाची याची ही पण संध्याकाळी फुलतात. तुझं काय नाव आहे? ही पारोशी. हां मग होईल ना. फुलायला लागली की होऊन जाईल. पिवळ्या रंगाला आकर्षित होतात ना. पिवळ्या रंगाला लई पाखरं येतात. हे सफेद आहेत ना फुलं त्याच्यामुळे जरा टाइम जातो असं आहे ते. तुला परागीकरण शिकवलं की शाळेत सांगतात की नाही? आमका नाही माहित. आमका आरोही आणि मृण्मयी दूध घेऊन आलेल्या कुणालच्या बाबा त्यांना शिकवतात. ज्याला फळ नसेल ना ते काढायचं. त्याला असे पराग असतात काढायचे आणि ते त्याच्या पुढच्या देठाला फक्त असे लावायचे. तू लावलेस ना पराग एकदा लागले की ते तयार होईल. ते फळ तयार होते भाजी. मग तुम्हाला शिकवलं ना शाळेमध्ये काय शिकवतात? आमका म्हणजे काय? डॉक्टर
ते सर्फ काहीतरी होतात सर्पडी काहीतरी नाव आहे ते. हा स्नेक प्लांट आहे. स्नेक प्लांट बरोबर. हे बघा पीठ दळलेलं नाचणीचं पीठ आणि त्यात मी आता थोडंसं गव्हाचं बघा पीठ काढून ठेवले ना ते आता मिक्स करणार. म्हणजे नाचणीच्या पिठामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं मिक्स केलं का भाकरी छान होते, म्हणजे तुटत नाही भाकरी थापताना. त्याच्यामुळे हे बघा हे साईडला दिसते ना हे थोडंसं गव्हाचं पीठ आता एकत्र मिक्स करून ठेवते. आज सकाळीच हे दळून काढलं आहे नाचणीचं पीठ, त्याच्यामध्ये मिक्सिंग काही नाही, फक्त आता मी हे वरनं पीठ टाकले. भाकरी छान व्हायला पाहिजे ना म्हणून, नरम पण होते गव्हाच्या पिठाने आणि तुटत नाही. सर आता मी जरा मिक्स करून घेते आणि तोपर्यंत भाजी बिजी सगळं रेडी करून घेते कटिंग करून. चला भाजी बघा चिरून घेतली, स्वच्छ धुवून चिरून बिरून झालेली आहे. इथे कांदा मिरची लसूण सगळं रेडी केलं आहे आणि भाकऱ्या बघा मी इथे करून घेतलेल्या आहेत. हे बघा गडबड झाली एक ती तुम्हाला सांगते. आज ना माझा व्हिडिओच नाही गेलेला आहे. आज म्हणजे आज वार आहे, काय वार आहे आज? सोमवार आहे. 4 वाजल्यापासून व्हिडिओ अपलोडला लावला आहे पण अजून पण अपलोड नाही झालेला. आता पण माझा फोन आहे ना कुणाला जेव्हा घेऊन बाहेर गेले होते त्याच्यामुळे आता मला शूटिंग करता आलं नाही. आता वाजले किती 9 तरी पण तो अपलोड झालेला व्हिडिओ पूर्ण फेल झाला. त्याच्यामुळे आज व्हिडिओ जाईल असं काही वाटत नाही मला, कारण 9 वाजून पण गेलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सध्या ना रेंजचा आम्हाला इतका प्रॉब्लेम होतो आहे ना, पण काही करू शकत नाही असं सगळं झालेलं आहे. कधी कधी बघा 1-2 व्हिडिओ माझे येत नाही, महिन्यातनं 1-2 वेळा असं होतं. रेंजचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे सगळं होतं असं हे सगळं. आता बघते काय होतं का, म्हणजे आता कसं अपलोडला लावलं आहे पुन्हा एकदा, पण तरी पण आता होईल असं काय वाटत नाही आहे. म्हणजे सगळ्याच कामाचा गोंधळ झाला, माझे शूटिंग पण राहिलं आणि सगळंच राहिलं. चला आता मी ना म्हणून मी ते भाकऱ्या मी तुमच्याशी शेअर करणार होते पण ते पण मला शूट नाही करता आलं. ते संध्याकाळचं जेव्हा शूटिंग करते ना त्यावेळेस हा प्रॉब्लेम होतो. पण कधी कधी असं वाटतं की संध्याकाळचं पण शूटिंग करावं आणि त्याच्यावेळेस मी जेव्हा इच्छा असते त्यावेळेस मी शूट करून तुमच्याशी शेअर करते, कारण कधी संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं असं. तर चला आता भाजी करून घेऊया आणि ठेचा बनवायचा आहे. मिरचीचा ठेचा ना कुणाला बनवणार आहे. कुणाला बनवणार म्हणजे तो सगळं मला असं कुटून वगैरे देतो, मी फक्त मग ती तव्यावरती तेलामध्ये असे फ्राय करणार आहे. कुणाला ना आला आता मगाशी. हे बघा टी व्ही बघायचं काम चाललं आहे आमच्याकडे. टी व्हीचा आवाज रात्रीचा खूप मोठा असतो. छान हे दोघं शेड बघा आमच्या कसे बसलेत. चला कुणाला ये पटापट वाजलेलं आहे. तर साधी सिंपल आपली कोरडूची रान भाजी. तर कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे, थोडंसं तेलाचं प्रमाण मी इथे जास्त घातलं आहे. हिरवी मिरची कांदा लसूण घातलेला आहे आणि चांगलं असं परतून घेतलं. ही भाजी ना चवीला खूप छान लागते आणि भाकरीसोबत तर इतकी मस्त लागते ना. आणि त्याच्यामुळेच मी आज आहे ना सकाळी लवकर उठून ते नाचणीचं पीठ आहे ना दळून घेतलं, कारण भाकरीसोबत मला ही भाजी खायची होती. रानभाज्या असतात ना त्या भाकरीसोबत खूप छान लागतात. तर इथे कांदा मी परतत होते तोपर्यंत इथे कुणालने बघा आता तयारी सुरू केली ठेच्याची. आणि हा जो तुम्हाला दगडाचा खलबत्ता दिसतो ना त्याच्यामध्येच बनवणार होती. त्याच्यामध्ये चवीला ठेचा वगैरे खूप छान बनतो आणि फारसं असं काही घेत नाही, फक्त मिरची लसूण आणि काय त्याला म्हणतात मीठ, शेंगदाणे वगैरे काय आवडत नाही. तर इथे बघा आता कांदा चांगला लाल झाला, त्याच्यानंतर ही चिरलेली भाजी आहे ना ती मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. एक वाफ येऊ दिली आणि त्याच्यानंतर म्हणजे वाफ येऊ दिल्यानंतर मग मिक्स करून घेतली. आणि मग अशी बघा किती भरपूर वाटत होती ना भाजी. आता एक वाफ येऊ दिली म्हणून कमी झाली ती. चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं, चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा आता 2 ते 3 मिनटात ही भाजी मी शिजवून घेणार झाकण ठेवून. तर भाजी आपली ना शिजली असेल. ही बघा केवढी झाली, केवढी होती कढई भर, शिजल्यानंतर एवढी. मी गॅस आता फास्ट करते. यात मी टाकते आता ओलं खोबरं. आता ह्याच कढईमध्ये मला ठेचा आहे ना तो फोडणीला घालायचा आहे. आता भाजी झाल्यावरती काढून ठेवते आणि ह्याच कढईमध्ये ठेचा फोडणीला घालूया. मग झाली, जरा 1 मिनटं परतून घेते म्हणजे पाणी आहे ना सगळं सुकून जाईल. झालं कुणाल, मीठ टाकलं आहे मी. हा बघा ठेचा आमच्या आवडीचा. कुणाला आणि मला ठेचा खूप आवडतो. त्यातनं लसूण घेतलं आहे, हिरवी मिरची आपल्या बागेतली आणि मीठ घातले फक्त. शेंगदाणे आम्हाला आवडत नाही त्याच्यामुळे शेंगदाणे काय घातले नाहीत. जेव्हा आपण भाकरी असते ना त्याचा ठेचा बनतो. का आलं डोळ्यामध्ये उडेल मिरची.
असा हात ठेव साईडला, असा हा असा हात ठेवायचा. आता हा कपडा घे. तर भाजी रिकामी करून घेतली आणि त्यात मी थोडंसं तेल घातलं आणि हा बघा हा ठेचा आहे ना तो मी आता ह्या तेलामध्ये चांगलासा परतून घेणार. साधारण 3 ते 4 मिनटं मीडियम गॅसवरती परतून घेणार. मग अशी तुम्हाला म्हणाले की शेंगदाणे वगैरे घालायचे, म्हणजे आवडत नाही आम्हाला त्याच्यामुळे शेंगदाणे घालत नाही. कुणालला आणि मला हा जो ठेचा आहे ना मिरचीचा असाच आवडतो आणि त्याच्यामुळे मग शेंगदाणे स्किप करते मी. जेवायला बसतोय आम्ही, आमच्याकडे टी व्ही पण चालू आहे. तर मस्त असं आमचं रात्रीचं जेवण बघा. ही आपली भाजी, ठेचा, आजच्या जेवणाचा मुख्य पदार्थ ठेचा आमच्या आवडीचा. ही ना दुपारची भाजी आहे, मिक्स भाजी आणि नाचणीची भाकरी. आणि ते सगळेजण आता जेवायला बसलेले आहेत. आणि जोडीला बघा शेरू पण आलाय. शेरू जेवून झालाय तरी पण त्याला भाकरी हवे, त्याला नाचणीची भाकरी खूप आवडते. तो आता खाईल आमच्यासोबत. काय खायचं, भाकरी खायची? देते मी, चला देते. बसा खाली, खाली बसा, गुड बॉय बनून बसा खाली. चला जेवून घेऊया. शेरूला पण देते आणि मी पण खाते. भाकरी खायचे गुंड्या. हा बघा कसा खातो बघा भाकरी, नाचणीची. वाग्या नाही येणार. चला आता आमचं पॅकिंग चालू आहे कुरिअरचं. थालीपीठ भाजणी पॅकिंग करतोय आम्ही 3 जण. काय हा ते घे, 1 किलो काढले बघ, ते भरते बॉक्समध्ये. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.